नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि महाराष्ट्र 24 तास या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एका मोठ्या बातमीनं या बुलेटिनची सुरुवात. दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी सरकारनं आता नवे नियम लागू केलेले आहेत आणि आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आलंय. आझाद मैदानामध्ये आंदोलन करायचं असेल तर त्यासाठी मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी बंधनकारक करण्यात आलेली आहे. या आंदोलनामध्ये बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सरकारच्या या नव्या नियमानंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. मुंबईत आंदोलनासाठी येणार, आम्हाला कोण उठवतं ते पाहतोच, असा इशारा देखील जरांगेंनी यावेळी दिलाय. तर एकदा आपण पाहूया नेमके नियम काय आहेत ते. तर दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठीचे नियम. आझाद मैदान हेच आंदोलनाचं ठिकाण असणार. आंदोलन 7 दिवस आधी परवानगीचा अर्ज द्यावा लागणार आहे. आंदोलनासाठी एका दिवसापुरती परवानगी असेल. शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलन असेल. परवानगी नाकारण्याचा अधिकारही प्रशासनाकडे असेल. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येणार आहे. 6 वाजल्यानंतर आझाद मैदान पूर्ण रिकामं करावं लागणार आहे. मैदानामध्ये एकावेळी जास्तीत जास्त 5,000 आंदोलक असू शकतील. मोर्चा काढता येणार नाही. बेमुदत ठिय्या आंदोलनालाही परवानगी नसेल. आंदोलनासाठी येताना ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी किंवा जड वाहनं आणता येणार नाहीत. सायकल, रिक्षा आणि हातगाड्यांनाही बंदी असेल. मैदानात प्राणी आणण्यास सुद्धा परवानगी नसेल. तंबू किंवा मंडप उभारता येणार नाही. लाठ्या, तलवारी आणि भाले बाळगण्यास मनाई असेल. आत्मदहन आणि आमरण उपोषणालाही बंदी असेल. पुतळे, कागदपत्र किंवा पुस्तकं जाळता येणार नाहीत. गोरगरीब जनतेवरती तुम्ही तुमची दादागिरी, तुमच्या मनातले ते गलिच्छ विचार तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून लादू शकत नाहीत कोणावरती. असं मुंबई हे गोरगरिबांचं एक क्षेत्र आहे की न्याय मागण्याचं, आणि तिथं तुम्ही लोकाला येऊ नको म्हणणार, निर्बंध घालणार, आणि कोण ऐकणार? हां, एक गोष्ट खरी आहे, आम्ही कायद्याचा सन्मान करणार तर हो करणार. आम्ही तुम्हाला परवानगीला अर्ज दिला आहे, कायद्याचा सन्मान करायचा आहे का नाही तुम्ही ठरवायचं. आम्ही कायद्याचा सन्मान केला आहे, करणार आहेत, म्हणूनच आम्ही अर्ज दिला आहे. आता परवानगी तुम्ही देणार नाही म्हणल्याच्यानंतर कायदा तुम्ही पाळत नाहीत म्हणायचं आहे. आम्ही नाही, आणि तुम्ही परवानगी दिली काय नाही दिली काय. मुंबईत आमचं जर ठरलं मराठ्यांचं द्यायचं तर मी येणार आहे आणि रात्रंदिवस बसणार आहे. बघतो ना कोण उठित आहे. हे मुंबईत बी घुसून आलेत एकदा, आणि आता असं जर आढळलं ना मग तर इतके घुसतील की तुम्हाला पळता भुई कमी होईल, इतके घुसतील. आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, मागणी मान्य हो तर आता मुंबई सोडितच नसतो आम्ही. 2दा सोडली. किती येड्यात काढणार तुम्ही लोकांना. आता सुट्टी नसती. ही अंतिम फाईट आहे, निर्णायक. काय व्हायचं ते होऊ दे. निर्णायक फाईट आहे, मुंबईत घुसणार. येणार म्हणजे येणार. हा, काम फिम मग आधी मुंबई जाम आणि मग काम. हे असं कचकाची या बारीने आता